नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. देशसेवेचा ध्यास घेतलेल्या कचरू लहाने यांना शासकीय इतमातात अखेरची मानवंदना. देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत तब्बल 17 वर्ष भारतीय सैन्य दलात तर त्यानंतर 12 वर्ष जालना पोलीस दलात प्रामाणिकपणे सेवा बजावलेले माजी सैनिक व पोलीस अंमलदार कचरू असरूजी लहाने यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर जालना तालुक्यातील बंजारा उंबरत येथे शासकीय इतमातात अंत्यसंस्कार करण्यात आले. कचरू लहाने यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल 29 वर्ष देशसेवा आणि जनसेवेसाठी समर्पित केली. सैन्य दलातील प्रदीर्घ सेवेनंतर त्यांनी जालना पोलीस दलातही कर्तव्य बजावताना प्रामाणिकपणा, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठतेची ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाची वार्ता समजतात परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अंत्यसंस्काराच्या वेळी जालना पोलीस दलाच्या वतीने शासकीय इतमातात हवेत फायर करून मानवंदना देण्यात आली. देशासाठी आणि समाजासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या कर्तव्यनिष्ठ व्यक्तिमत्वाला पोलीस दलाने श्राव्य नयनाने अखेरचा निरोप दिला. अंत्यसंस्कारासाठी हजारो नागरिक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच लहाने यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामुळे बंजारा उंबरत परिसरात शोकाकुळ वातावरण निर्माण झाले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते विजय लहाने यांनी कचरू लहाने यांच्या देशसेवेचा आणि पोलीस सेवेत केलेल्या योगदानाच्या शासनाने गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली. लहाने यांच्या कुटुंबातील वारसाला शासकीय सेवेत सामावून घेऊन देशसेवा करण्याची संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. ज्यांनी आपल्या आयुष्यातील 17 वर्षे सैन्य दलाला आणि त्यानंतर 12 वर्ष पोलीस दलाला दिली, अशा कर्तव्यनिष्ठ सेवकाच्या कुटुंबाच्या पाठीशी शासनाने उभे राहणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल अशी भावना विजय लहाने यांनी व्यक्त केली. देशसेवेपासून जनसेवेपर्यंत तब्बल 29 वर्षाची कर्तव्यनिष्ठ सेवा बजावणाऱ्या कचरू लहाने यांच्या निधनाने जालना जिल्ह्याने एक समर्पित सेवाभावी व्यक्तिमत्व गमावले आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. आज आमच्या लहाने कुटुंबावर दुःखाचा खरोखर डोंगर कोसळलेला आहे. आमचे कचरूजी लहाने यांचं या ठिकाणी आज निधन झालेलं आहे. ते ऑन ड्युटी होते. त्याने इंडियन आर्मी मध्ये त्या ठिकाणावर 17 वर्षे ड्युटी बजावलेली होती चांगल्या पद्धतीने. त्याच्यानंतर त्यांनी पोलीस दलात सुद्धा त्या ठिकाणावर काम चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि त्यांचं आज दुःखात दुर्घटना घडली आणि त्यांचं या ठिकाणावर आज संपूर्ण जनसागर या ठिकाणी आला, त्याला सलामी दिली. पोलीस दलाच्या वतीने प्रशासकाचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणावर खरोखर मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या भावना समजून आमच्या लहाने कुटुंबाच्या त्यांनी त्या ठिकाणी त्याला सलामी देण्यासाठी पोलीस प्रशासकाच्या त्यामध्ये त्यांनी त्याचं क्रियाक्रम पार पाडले. त्याबद्दल त्यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि आम्ही पोलीस प्रशासकाच्या आम्ही आमच्या कुटुंबाच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व आमच्या सगळ्या लहाने कुटुंबाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी अशी मागणी करतो की पोलीस दलामध्ये त्यांनी 17 वर्षे आर्मीमध्ये काम केलं आणि त्यानंतर 12 वर्षे त्यांनी पोलीस दलामध्ये काम केलं. त्याबद्दल उद्या इथं जालन्यामध्ये आपले मुख्यमंत्री येणार आहेत, त्यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी निवेदन देणार आहे. आणि आता तुमच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सांगू इच्छित आहे की त्याला एक मुलगा आहे आणि त्याला 2 मुलं आहे, पण एक मुलगा त्यांचा चांगला आता भरतीची तयारी करत आहे. तर आमचं म्हणणं आहे की बाबा त्यांना पोलीस दलामध्ये म्हणा कुठं काय म्हणा त्याला शासकीय नोकरीमध्ये त्यांना त्यामध्ये समावेश करावा आणि त्या कुटुंबाला खरी पूर्ण श्रद्धांजली राहील असं तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. जमलं.